तो आपण करूया सरचे स्वागत फर्स्ट बॉल पहिला चेंडू चांगला चेंडू बॅचेच घेतले डिक्लेअरच्या झोन मध्ये चेंडू गेलाय आणि एके धावेने पहिला श्रेयगणेश झाला शिडोन संघाचा आणि प्रत्येक बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर अबी भोर पाचशा ग्रुप यांच्याकडून 3000 यावेळेला चेंडू टप्पा पडला थोडीशी उचली घेतली इथे मात्र फलंदाज चेंडू समजला नाही एसटी रक्षक चाणक्य निर्धाव चेंडूचे इथे मात्र सांगता झाले 2 चेंडूचे इथे खेळ संपला टीमची धावसंख्या तिथे स्थिर असेल बिनगडी बाद 1 धावसंख्या धाव फलकावरती नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज रोहित नामक गोलंदाज यावेळेचा चेंडू टॉपिक लागले स्वतः एसटी रक्षक चेंडू होते आहेत आणि ते मात्र सोपासा जेल टिपला जातोय आणि पहिला गडी बाद तंबूच्या आसऱ्याला बॅक टू द पेव्हिलियन पहिला गडी बाद शिडोन संघाला भेटलाय मोठा हातरा टीमची धावसंख्या एक गडी बाद 1 धावसंख्या चांगला झेल टिपलाय नेक्स्ट बॅट्समन इन ॲट नंबर 3 रोशन पवार मैदानाच्या आतमध्ये अक्षय भोपे पहिल्या चेंडूवरती बाद झालाय नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रोहित नामक गोलंदाजच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज रोशन नामक गोलंदाज रोशन पवार मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज यावेळेचा शॉर्टलाईनचा चेंडू होता टप्पा पडला बॅटची इनसाइड डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय 1 धाव मात्र मिळेल शिडोन संघाला टीमची धावसंख्या टोटल पुढे जाईल ती म्हणजेच 4 चेंडूंचा खेळ संपलाय 2 धावा धावफलक होते आपण पाहू शकाल देवेंद्र मुकादम आमच्या समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणजे गुणलेखक मित्र देवेंद्र मुकादम आम्हाला देखील जॉईन झाले नक्की त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत करूया काही लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यावेळेचा चेंडू बॅक फुटला होते गोलंदाज येस इट्स 1 रन डिक्लेअर झोन मध्ये गेल्या बॅट कटच्या माध्यमातून 1 धाव मिळेल आणि एका धावेने टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले 5 चेंडूंचा खेळ संपलाय पहिल्या षटकांचा आणि 3 धावा 1 गडी बाद शिडोन संघ नेक्स्ट बॉल यावेळेचा चेंडू टप्पा पडला थोडा बाहेर निघाला इथे मात्र फलंदाज रोशन पवार चुकलेत आणि इथे मात्र फलंदाज चेंडू समजला नाही निर्धाव चेंडूची सांगता झाली निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर पंचांचा इशारा तो षटक क्रमांक पहिले संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 3 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकाल साईप्रीत लाईव्ह आपण अनुभवता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चांगलं कव्हरेज यांच्या माध्यमातून 2 कॅमेरे लावले देखील गेलेत वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रणय नामक गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने फर्स्ट बॉल यावेळेचा काय सुरेखरित्या पिच केलं होतं चेंडू टप्पा पडला वेग होता चेंडू होते खाली राहिला फलंदाज भालचंद्राला चेंडू समजला नाही निर्धाव चेंडूची सांगता आले निर्धाव चेंडूच्या सांगताना टीमची धावसंख्या तिथे स्थिर असेल ती म्हणजेच 1 गडी बाद 3 धावा धाव फलकावरती नेक्स्ट बॉल गोलंदाज यावेळेचा चेंडू अपघातीचा चेंडू होता क्षेत्ररक्षक चेंडू ते आहेत आणि चांगलासा झेल टिपला जातोय गडी क्रमांक शिडोन संघाचा दुसरा बाद होतोय 2 गडी बाद 3 धाव संख्या धाव फलकावरती इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा फलंदाज गौरव शेलार यावेळेचा चेंडू कट केला आहे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला 1 धाव मिळेल एका धावेने टीम शिडोन संघाची धावसंख्या पुढे जाईल 2 गडी बाद 5 धावसंख्या धाव फलकावरती 4 धावा धाव फलकावरती पुढचा चेंडू मोठा फटका रोशन पवार
लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध उडवलाय चेंडू. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा लाय शिडून संघाला पहिला षटकार आणि पहिलं दशक मार्गस्थ. 10 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 2 गडी बाद 10 धावा धावफलकावरती दुसरं षटक मार्गस्थ. टोटल चेंडूंचा खेळ आपण पाहिलाय. ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं असेल 3च धावा अवघ्या खर्च केल्या होत्या. तदनंतर हे दुसरं षटक. दुसऱ्या षटकामध्ये 3 धावामध्ये 1 विकेट देखील प्राप्त केला होत्या. परंतु चौथ्या चेंडूवरती आलाय षटकार. यावेळेचा चेंडू यस पंच मृत घोषित केलाय पंचाने. चेंडू यस डेड बॉल. पंच संगम भोर नक्की चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज प्रणय नामक गोलंदाज 4 चेंडू फेकलेत. 1 विकेट घेत असताना अवघे 7 धावा खर्च केले आपल्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल ऑन स्ट्राईक रोशन पवार. यावेळेचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. 1च धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुरे सरकेल. 6.00च्या सरासरीने शिवडोन संघ आपण पाहू शकाल. 11 रन्स. अकरा धावा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा मानस. फलंदाज बीट झालेत. षटक क्रमांक इथे दुसरं संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीने टीमची धावसंख्या 5.5च्या गतीने जात असताना 2 गडी बाद 11 धावा धावफलकावरती शिवडोन संघ. कुठेतरी बॅकफुटला वाटतो या देवेंद्र शिवडोन संघ. 1च षटकार आलाय. अद्याप मोठे फटके पाहायला मिळाले नाही. रोशन पवारच्या बॅटमधून आपण पाहिलं असेल 1 षटकार आला होता. तदनंतर मात्र कुठेतरी बांधून ठेवलं या गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय नामक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू चांगला चेंडू आहे. नेता चेंडूची सांगता झाली आहे. इथे बघा टप्पा पारला चेंडू काहीसा खालवर राहिला. फलंदाजाला फुल लेंथचा चेंडू होता. खाली राहिला फलंदाजाला चेंडू समजला. नेक्स्ट बॉल. यावेळेस अजून एक तसाच चेंडू फेकलाय. नेता चेंडूची इथे एक सांगता झाली आहे आणि इथे मात्र फलंदाजाला थांबावं लागतंय. ऑन क्रीज रोशन पवार. या षटकामध्ये शेवटचं षटक अनवरते षटक. या षटकामध्ये आपण पाहू शकलं असेल 2 चेंडूंचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 11 लॉस ऑफ 2 विकेट. 11 धावा धावफलकावरती. अभी भुईर नौका फलंदाज. नेक्स्ट बॉल गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा मारला. थोडा चेंडू बाहेर निघाला. अभी याला चेंडू काही समजला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता काही लाजवाब या गोलंदाजाने गोलंदाजी केली. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळेचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा मानस आणि चेंडू गेलाय सीमा रेषे बाहेर. आलाय दर्जेदार अब्बीच्या बॅट मधून षटकार. 17 धावा धावफलकावरती. सतरा धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. चांगला फटका. आता मात्र अभी पहिला चेंडू निताव केला होता. नंतर आपण पाहिलं असेल षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. तिसऱ्या षटकामधल्या टीमची धावसंख्या 3 गडी बाद 17 धावा मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळेचा मोठा फटका. उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षण दूरवरून येतील चेंडू होते आणि चांगलासा झेल टिपला जातोय आणि गडी क्रमांक 4था बाद शिडून संघाला भेटलाय. 4 गडी बाद 17 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. अक्षय भोपी आपण पाहू शकाल या स्पर्धेचे मुख्य आयोजक.
यांनी देखील विनंती असेल आपण क्रीजवरती एक मास्टर माइंड आपण पाहू शकाल. त्याच दरम्यान शिडोणगावचे सुपरफास्ट बॉलर संस्कार झुगे हे देखील इथे आलेत. त्यांचं देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आविष्कार नामक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. छोटू यावेळेस माझा प्रयत्न बॅटची एज लागली आहे. संगम भुईर आपण पाहू शकाल. पंच MSC क्वालिफाय पंच आपल्याला इथे लाभले गेले. तर अध्यक्षाच्या नावावर एक धाव मिळेल आणि एका धावेने टीमची धावसंख्या टोटल 18 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट आणि 19 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल ती म्हणजेच आपटा संघाला. तत्पूर्वी बोलूया आमचे साथी समालोचक मित्र कुडाळ गावचा बुलंद आवाज अठरा चेंडू 19 धाब्यांची गरज. प्रति षटक पाहिलं तर 6.33 सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठावी लागेल आपटे संघाला. नक्की दोन्ही हर्षल ठाकूर आपण पाहू शकाल उर्फ गोट्या मैदानाच्या आतमध्ये. बालचंद्र कातकरे नक्कीच आपटे संघाचे आमच्या MSC क्वालिफाय पंच नक्कीच त्यांना देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या अगदी चांगली गोलंदाजी तुमच्या टीमची राहिली गेली आहे. तुम्हाला या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. एका बाजूला चल 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले तर शिडून संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं. रोहित डावखुराचा फलंदाज प्रणय ऑन स्ट्राईक. डावखुराचा फलंदाज आपण पाहू शकाल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटकासाठी गोलंदाज अब्बी भोर मैदानाच्या आतमध्ये. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करणार ऑन स्ट्राईक प्रणय नामक फलंदाज. फर्स्ट बॉल यावेळेचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू ते आहे. थोडीशी बमलिंग झाली आहे इथे मात्र चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतील त्याच दरम्यान मात्र इथे 2 फलंदाजांना घेतलेल्या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने टीम आपटा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. बिनगडीबाद 1 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा. नेक्स्ट बॉल यावेळेचा चेंडू मोठा फटका लॉंगॉन आणि लॉंगॉपच्या वर मारलाय. चेंडू गेलाय. यस इट्स अ 6 रन्स. 6 धावा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 7वा धावफलकावरती पाठलाग करायचा 19 धाव्यांचा. अजूनही 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 11 धाव्यांची गरज. नेक्स्ट बॉल गोलंदाज अब्बी भुईर मैदानाच्या आतमध्ये. पंचांच्या डाव्या बाजूने पंच आपण पाहू शकाल संगम भुईर. यावेळेस मोठा फटका. चेंडू जाईल निर्धारित क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल. एका धावेने टीमची धावसंख्या टोटल 3 षटकांचा 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 त्याच दरम्यान विनंती असेल प्रितेश दादा मुकादम तुम्हाला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचे. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असेल. नेक्स्ट बॉल यावेळेस फुलटॉस चेंडू. चेंडू जाईल सीमा पार. आलाय अजून एक दर्जेदार षटकार आणि 6 धावेने कुठेतरी शिडोन संघ बॅक फुटला गेलाय. टीमची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला फटका. हेलिकॉप्टर लँड. चेंडू सीमा पार. आलाय षटकार. 6 धावा. चला मोह संघाचा संघनायक आणि ओशनी संघाचा संघनायक दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती केली जाते की नाणेफेकी करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. चला समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.
वशिनी संघ पाहिलं तर वारंवार आपल्या मैदानामध्ये खेळत असताना चला मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने वैयक्तिक केली वैयक्तिक पहिले षटक आता रोहित याने रोहित याला विनंती असेल आपल्या